विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कला शाखाच्या कला शाखेच्या दुसऱ्या वर्गामध्ये आपण आहात. आपण स्पेशल मराठी हा विषय निवडलेला आहे आणि 2020-21 या वर्षी तुमचा अभ्यासक्रम बदललेला आहे. खरं म्हणजे हे मी पुन्हा पुन्हा सांगून सांगून आता मलाच कंटाळा येतो आहे, पण सांगितलं पाहिजे. आज आपण इथे यासाठी किंवा आजचा जो व्हिडिओ आहे ना तो यासाठी आहे की तुम्ही कला शाखेच्या दुसऱ्या वर्गामध्ये असतात म्हणजे तुम्ही स्पेशल मराठीच्या एकूण किती विषयांचा अभ्यास करीत आहात हा एक प्रश्न आहे. त्यानंतर स्किल एनहान्समेंट कोर्स किंवा जे काही 2 क्रेडिट्सचे विषय आलेले आहेत, मग त्यामध्ये MIL2 असेल, SEC असेल, तर त्या विषयांच्या संदर्भात थोडीशी तुम्हाला माहिती द्यायची आहे. आणि विशेषतः SEC स्किल एनहान्समेंट कोर्स च्या या विषयामध्ये जे काही आपण 3 प्रकरणांचा अभ्यास करतोय, तर त्यापैकी पहिल्या प्रकरणावरची एका वाक्यातील उत्तरे आज तुमच्या समोर मी ठेवणार आहे, वाचून दाखवणार आहे. तुम्ही ते नीट समजून जायचंय. त्यापूर्वी आपण अगोदर काय करतोय, तर मी स्क्रीन शेअर करतोय पहिल्यांदा, तर कारण तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. मला वाटतं तुम्हाला हे दिसत असेल व्यवस्थित. मी थोडं मॅक्सिमाइज करतोय. ठीक आहे. मी ज्या विषयाबद्दल तुम्हाला म्हटलं होतं आत्ताच की तुम्हाला एक मी माझा कॅमेराही पुन्हा बंद करून ठेवतोय, कारण तुमचं पूर्ण लक्ष याच्यावरती असावं म्हणून. हे बघा, द्वितीय वर्ष कला SYBA कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सत्र पहिले, विषयाचे नाव प्रकाशन व्यवहार आणि संपादन SEC2A. आणि मग यामध्ये प्रकाशन व्यवहार आणि संपादन यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त करायची आहेत. ही सगळी उद्दिष्टे आहेत या अभ्यासाची. प्रकाशन व्यवहार आणि संपादन यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेणं, प्रकाशन व्यवहार आणि संपादन यासाठी प्रात्यक्षिकासह उपयोजनाची कौशल्य प्राप्त करायची आहेत. प्रकाशन संस्था म्हणजे काय, जाहिरात संस्था म्हणजे काय, छापखाने म्हणजे काय, वृत्तपत्र कार्यालय म्हणजे काय, वितरण संस्था, ग्रंथ विक्री, दुकाने, फ्लेक्स, निर्मिती केंद्र, वार्ताहर यांना भेटी देऊन प्रशिक्षण देणे. थोडक्यात काय आहे की हे सगळं या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट आहेत. म्हणजे हा अभ्यासक्रम शिकल्यानंतर तुम्हाला या गोष्टींची कल्पना किंवा जाणीव व्हायला हवी, थोडक्यात असं. आता प्रत्यक्ष अभ्यासाचं बघूया काय आहे ते. इथे बघा, घटक दिसेल तुम्हाला. इथे घटक आहे पहिला आणि दुसरा. इथे पहिल्या घटकाच्या इकडे श्रेयांक 1च आहे, दुसऱ्या घटकाच्या इथे श्रेयांक 1च आहे, म्हणजे 2 श्रेयांकाचा हा पेपर आहे. आणि 15 आणि 15 30 तासिकांमध्ये आपण हा पेपर संपवतो. पहिल्या सत्रामध्ये 30 तासिका, दुसऱ्या सत्रामध्ये 30 तासिका, असं ते आहे. आणि काय शिकतो नक्की याच्यामध्ये, तर बघा, प्रकाशन संस्था हे एक प्रकरण आहे, ग्रंथ निर्मिती प्रक्रिया हे दुसरं प्रकरण आहे, मुद्रित शोधन हे तिसरं प्रकरण अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज आपण या प्रकाशन संस्था या पहिल्या प्रकरणावर आधारित जवळपास 53 ते 54 किंवा 60 प्रश्न इथे पाहणार आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने होणार आहे. आणि नंतर जे काही 2 प्रकरणं राहतील ते सुद्धा आपण पाहणारच आहोत. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की हा तुमचा अभ्यासक्रम आहे. तुम्ही स्क्रीनशॉट आताच काढून घेतला तर बरं राहील, कारण हे समजल्याशिवाय पुढचं काही समजत नाहीये. आता मी तुमच्या समोर जो काही दुसरं शेअर करणार आहे, तर तो विषय असा आहे की हे बघा, हा ठीक आहे. हे तुम्हाला दिसत असेल असं असं मी खात्री करतो. आणि इथे मी काहीतरी वाचून दाखवते तुम्हाला आता की थोडक्यात काय, द्वितीय वर्ष कला शाखेच्या वर्गाकरिता विशेषतः स्पेशल मराठी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाने 2020 ते 21 या शैक्षणिक वर्षापासून
प्रकाशन, संपादन आणि लेखन कौशल्ये अर्थात SEC2 या विषयाचा समावेश केला आहे. या पहिल्या भागामध्ये आपण पहिल्या प्रकरणातील एका वाक्यातील प्रश्नोत्तरांचा आढावा घेणार आहोत. आता मी ज्यावेळी म्हणतोय की हा पहिला भाग आहे, त्यावेळी मला असं म्हणायचं आहे की या विषयाच्या संदर्भात आपण जे काही व्हिडिओज तयार करू त्यातला हा पहिला व्हिडिओ पहिल्या प्रकरणावर असणार आहे. म्हणजेच आणखीन 2 व्हिडिओज आपण बनवणार आहोत, हे मला म्हणायचं आहे. सॉरी. त्यापूर्वी मला तुम्हाला आणखीन काहीतरी सांगायचं आहे. ते असं की ज्यावेळी आपण म्हणतो ना की आपण पुणे विद्यापीठाची मध्ये शिक्षण घेत आहोत, आपण पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत, मग एखाद्या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतो आणि पहिल्या वर्षी आपण कला शाखेच्या पहिल्या वर्गामध्ये असतो. त्यावेळी आपल्याला एक 6 विषय असतात, 6-7 विषय असतात. आणि मग त्यानंतर दुसऱ्या वर्गामध्ये गेल्यानंतर, कारण आम्ही ज्यावेळी तुम्हाला म्हणतो की तुम्ही द्वितीय वर्षाचे कला शाखेच्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहात, त्यावेळी तुम्ही एक निर्णय घेतलेला असतो. तो असा असतो की आम्हाला मराठी विषयामध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे किंवा मराठी विषयाचा अधिकचा अभ्यास करावयाचा आहे आणि ही खूप चांगली बाब आहे. आता असं आपण ज्यावेळी म्हणतो ना, त्यावेळी तुम्हाला नक्की किती विषयांचा अभ्यास करावा लागतो, तर तुम्हाला G2 चा अभ्यास करायचा आहे, S1 चा अभ्यास करायचा आहे, S2 चा अभ्यास करायचा, स्किल एनहान्समेंट कोर्स ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय त्याचा अभ्यास करायचा आहे, MIL2 चा. म्हणजे मला हे सांगायचं आहे की जर तुम्ही स्पेशल मराठीला ऍडमिशन घेतलं, प्रवेश घेतला, तर तुम्हाला हे 5 विषय कंपल्सरी असतात, त्याचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. त्यासोबत तुम्हाला जनरल 2 विषय असतात, 5 आणि 2 7 झाले. परत एक इंग्रजीचा पेपर असतो, तो 8 आणि एन्व्हायरमेंट सायन्स वगैरे असं एक 9-10 पेपर्सचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. पण तुमची जी काही ओळख असते ती असते की तुम्ही स्पेशल मराठीचे विद्यार्थी आहात. आणि हे G2, S1, S2, SEC, MIL2 हे काय आहे बऱ्याचदा आपल्याला हे कळत नाही. हे सुद्धा तुम्हाला समजावं. खरं म्हणजे पहिलं सत्र झाल्यानंतर, म्हणजे जर तुम्ही BA ला असाल तर तुमचं पहिलं सत्र असेल, जर तुम्ही सेकंड इयरला असाल तर तुमचं 3रं सत्र चालू असेल, जर तुम्ही TY ला असाल तर तुमचं 5वं सत्र चालू असेल. तुमचं जे काही चालू असेल ते. पण आपण असं वर्षाच्या मध्येच मी तुम्हाला हे सगळं सांगतोय, याचा अर्थ एवढाच की उशीर झालेला असेलही बऱ्याचदा, पण ही माहिती महत्वाची आहे तुमच्यासाठी. म्हणून G2 आपण ज्यावेळी म्हणतो ना, त्यावेळी ते जनरल 2 असतं आणि या सत्रासाठी म्हणजे कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या पहिल्या सत्रासाठी जनरल 2 म्हटलं की भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी हा एक पेपर असतो. S1 म्हटल्यानंतर आधुनिक मराठी साहित्य प्रकाश वाटा हे आत्मचरित्र आहे, हा दुसरा पेपर. S2 म्हटल्यानंतर साहित्य विचार. SEC म्हटल्यानंतर प्रकाशन, संपादन आणि लेखन कौशल्य आलं. MIL2 म्हटल्यानंतर मराठी भाषिक संज्ञापन कौशल्य आलं. आणि हे जे पेपरचे जे नाव आहेत ना, हे फक्त या सत्रापुरते आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या या सगळ्या पेपरची नावं बदललेली असतील. म्हणजे काय की आता भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार ते कादंबरी आहे, तर इथे दुसऱ्या सत्रामध्ये काय येणार की आधुनिक मराठी साहित्य प्रकार ललित गद्य येणार. मग तुम्हाला त्या ललित गद्याचा अभ्यास करावा लागणार. थोडक्यात आपण या सत्रापुरतच लक्ष केंद्रित करूया, पुढच्या सत्राचं आपण नंतर बघूया, नंतरचे व्हिडिओ ते आपण सगळं बघूया. तुर्तास आपण काही MCQ ला आता सुरुवात करतोय. त्यातलं पहिलं आहे की तुम्हाला ते सर्व दिसत आहे अशी माझी खात्री झालेली आहे, म्हणून मी ते वाचन चालू करतोय. कोऱ्या कागदावर अर्थपूर्ण अक्षरे छापण्याच्या कलेस काय म्हणतात? मुद्रण कला. लेखकाच्या लेखनाला सुंदर सुबक रूप देण्यापासून ते लेखन वाचकांच्या हाती सोपविण्यापर्यंतचे सर्व कार्य करणारा व्यवहार कोणता? तर तो प्रकाशन व्यवहार आहे. त्यानंतर ज्ञानाचे जतन, संवर्धन व संस्कृतीच्या विकासाला चालना देण्याचे कार्य कोण करतात? तर मुद्रण कला, प्रकाशन व्यवहार हे दोन्ही ते कार्य करत असतात. प्रकाशन हा शब्द कोणत्या संस्कृत धातूपासून बनला आहे? प्रकश या धातूपासून. प्रकाशात म्हणजे सर्वांच्या समोर आणण्याची क्रिया म्हणजे काय? प्रकाशन.
पत्रिका ग्रंथ छापून विकण्याचा व प्रसारित करण्याचा व्यवसाय कोणता? प्रकाशन व्यवसाय. पुढीलपैकी ही प्रकाशन संस्था आहे किंवा आहेत? मौज, कॉन्टिनेंटल, मॅजेस्टिक या सर्व प्रकाशन संस्था आहेत. प्रकाशन व्यवसायात कोणती प्रक्रिया केली जाते? पूर्वतयारी असते, प्रकाशन संस्थेची स्थापना असते, निर्मिती असते, तांत्रिक बाबींची पूर्तता या या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. कोणते भांडवल असल्याशिवाय कोणत्याही व्यवसायाची सुरुवात होऊ शकत नाही. अर्थात पैसा, आर्थिक भांडवल, जमा व खर्च, पैशांची विशिष्ट पद्धतीने नोंद करावयाचे पुस्तक किंवा डायरी म्हणजे काय? त्याला आपण कॅश बुक म्हणतो. कॅश बुक मधील नोंदणीवरून काय तयार करावे लागते? लेजर. व्यवसायाच्या यशापयशाचा आरसा कशास म्हटले जाते? कॅश बुक व लेजर या दोन्हीस म्हटले जाते. प्रकाशित पुस्तकांची वितरण नोंद कोणत्या रजिस्टरमध्ये करतात? स्टॉक रजिस्टर. उधार विक्रीची बिले यांची नोंद कोणत्या रजिस्टरमध्ये केली जाते? बिल रजिस्टर. लेखक, मुद्रक, चित्रकार, बाइंडर अशा संबंधितांचे पत्ते, फोन नंबर इत्यादींची नोंद कोणत्या रजिस्टरमध्ये केली जाते? केली जाते पत्त्यांचे रजिस्टर. कोणत्या कायद्याने प्रकाशन व्यवहारास चालना मिळवून दिली? प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट. प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ऍक्ट हा कायदा कोणत्या साली लागू झाला? 1867 साली. कागदाचा शोध लागण्यापूर्वी ग्रंथ कशावर लिहिले जात होते? भूर्जपत्रे, चर्मपत्रे, शिळा इत्यादींवर. कोणत्या वंशाच्या शासनकाळात चर्मपत्रे तयार करणारे उद्योग उदयास आले? टालेमी. कितव्या शतकापर्यंत उत्तर रोमन साम्राज्यातील दस्तऐवज किंवा बाड स्वरूपी पुस्तकाचे ज्ञान होते? चौथ्या. मुद्रण यंत्राचा शोध कोणी लावला? जोहान्स गटेनबर्ग यांनी. जोहान्स गटेनबर्गने कितव्या शतकात मुद्रण यंत्राचा शोध लावला? 15व्या शतकामध्ये. इटलीमध्ये आधुनिक मुद्रण व प्रकाशनाला केव्हा सुरुवात झाली? 1460 मध्ये. फादर ऑफ प्रिंटिंग म्हणून कोणास ओळखले जाते? जोहान्स गटेनबर्ग. जोहान्स गटेनबर्गने पहिले पुस्तक कधी छापले? 1453 मध्ये. पोर्तुगाल मधून पहिला छापखाना भारतात कधी आला? 1556 मध्ये. तामिळ लिपीतील भारतात छापले जाणारे पहिले पुस्तक कोणते होते? डॉक्ट्रिना क्रिस्ताव 1578. 1805 ला ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हा ग्रंथ देवनागरी लिपीत कोणी छापला? विल्यम कॅरी. देवनागरी लिपीत मुद्रित झालेला पहिला ग्रंथ कोणता? भगवद्गीता. संगणकीय युगात पुस्तक प्रकाशनाचे कोणत्या स्वरूपात रूपांतर झाले आहे? ई बुक, ऑडिओ बुक्स इत्यादी. 49 पृष्ठांपेक्षा अधिक पृष्ठ असलेल्या व नियतकालिक स्वरूपाचे नसलेल्या साहित्याचे प्रकाशन म्हणजे काय? ग्रंथ प्रकाशन होय. प्राचीन काळात ग्रंथांचे प्रकाशन करण्यामागील प्रयोजने कोणती होती? ग्रंथांचं जतन करणे असेल, धर्मप्रसार करणे असेल, धार्मिक ग्रंथांचा प्रसार करणे इत्यादी प्रयोजने होती. आधुनिक काळात ग्रंथांचे प्रकाशन करण्यामागील प्रयोजने कोणती आहेत? क्रमिक पुस्तकांची गरज, समाज सुधारणा व समाजाचा विकास, बहुजनांना शिक्षित करणे व संवर्धन ही आधुनिक काळातील प्रयोजने आहेत. इंग्रजी भाषेतील मराठी व्याकरण हा ग्रंथ कधी निर्माण झाला? 1805 मध्ये. जगाला एक बाजारपेठ बनविणारे खाऊजा धोरण भारताकडून कधी स्वीकारले गेले? 1990 नंतर. ज्याच्याजवळ प्रकाशनाचा अधिकार आहे त्याला काय म्हटले जाते? प्रकाशक असे म्हणतात. ग्रंथ प्रसिद्धी व प्रसारणाचा व्यवसाय म्हणजे काय? ग्रंथ प्रकाशन व्यवसाय. लेखकाची निर्मिती कोणती असते? पुस्तक ही लेखकाची निर्मिती असते. पुस्तक निर्मितीला अधिक सुबक देखणे, दर्जेदार व एका वेगळ्या आकर्षक रूपात वाचकांसमोर साकार करणे ही कोणाची कलाकृती असते? प्रकाशकाची. अविरत चालणारी प्रक्रिया कोणती आहे? ग्रंथ निर्मिती ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. ज्या ठिकाणी पत्रिका, ग्रंथ व इत्यादींचे प्रकाशन केले जाते त्याला काय म्हणतात? प्रकाशनालय असं म्हणतात. प्रकाशन संस्थेला प्रकाशनालय असे म्हणतात. तर या प्रकाशनालयास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता आहे? आपण त्याला पब्लिशिंग कंपनी किंवा पब्लिशिंग हाऊस म्हणतो. लेखक व वाचक यांच्यात संवादाचा सेतू बांधणाऱ्या संस्थेस काय म्हटले जाते? वाचक संस्कृती प्रसारक.
शासकीय अधिनियमानुसार व त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून संस्थेची नोंदणी करावी लागते. ही नोंदणी ज्याच्या नावे केली जाते त्याला काय म्हणतात? संस्थापक असे म्हणतात. प्रकाशन संस्थेचे मुख्य विभाग कोणते असतात? व्यवस्थापन, संपादन, निर्मिती व वितरण. व्यवस्थापकीय जबाबदारीचा भाग म्हणजे प्रकाशकाने सर्वात प्रथम करावयाचे कार्य कोणते? प्रकाशन संस्थेची नोंदणी करणे. व्यवस्थापकीय जबाबदारीचा भाग म्हणजे प्रकाशकाने सर्वात प्रथम करावयाचे कार्य कोणते? हा प्रश्न दुसऱ्यांदा आलेला आहे, पण आपण वाचूया. प्रकाशन संस्थेची नोंदणी करणे. लेखाधिकाराचा कायदा इंडियन कॉपीराइट ऍक्ट कधी लागू झाला? 1847 मध्ये. ग्रंथ नोंदणी कायदा कधी लागू झाला? 1867 मध्ये. भारतात प्रकाशित झालेल्या ग्रंथांच्या सूचीस काय म्हणतात? ग्रँडची सूची 1865. 1970 मध्ये मराठीत एकूण किती पुस्तके प्रकाशित झाल्याची नोंद आहे? 1514. भारतात लेखाधिकारी यासंबंधीचा प्रथम कायदा किंवा अधिनियम केव्हा करण्यात आला? 1914 मध्ये. आपली लेखनकृती किंवा कलाकृती सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने संबंधित लेखकाला कायद्याने प्राप्त झालेला हक्क म्हणजे कोणता हक्क होय? कॉपीराइट हा कायदा किंवा तो हक्क. पुस्तकाच्या पहिल्या पानावर कोणता मजकूर छापलेला असतो? पुस्तकाचे व लेखकाचे नाव असते. ग्रंथाकाराच्या मालकी हक्क दाखविण्यासाठी पुस्तकात कोणते चिन्ह दर्शविलेले असते? इथे मी कंस दिलेला आहे, परंतु हे गोल असतं आणि त्यामध्ये सी असतं. मुद्रित शोधन याला इंग्रजी भाषेत काय म्हणतात? तर प्रूफ रिडिंग असं म्हणतात. प्रकाशन संस्थेचे विभाग कोणते असतात? वितरण, व्यवस्थापन, निर्मिती व संपादन इत्यादी भाग असतात. ग्रंथ प्रकाशन विश्वातील सर्वात अखेरचा टप्पा कोणता असतो? वितरण हा टप्पा सर्वात शेवटचा असतो. ग्रंथकारांच्या निधनानंतर स्वामित्व हक्क किती वर्ष शिल्लक राहतो? 60 वर्ष. खालीलपैकी कोणती प्रकाशन संस्था शासकीय आहे? बालभारती. पुस्तक व वाचक यांना जोडणारा एक महत्त्वाचा घटक किंवा दुवा कोण आहे? पुस्तक विक्रेता. मलपृष्ठावर छापल्या जाणाऱ्या मजकुरास काय म्हणतात? ब्लर असे म्हणतात. ठीक आहे, आपण इथे हे जे काही तुमचा पेपर आहे पहिल्या सत्रातील, या पहिल्या पेपरमध्ये आपण जे 3 प्रकरण शिकणार आहोत किंवा शिकलो आहोत त्यातील पहिल्या प्रकरणावरची 61 MCQs किंवा एका वाक्यातील प्रश्नोत्तर आपण आता पाहिलेली आहेत. तुमच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही आता पेपर देणार आहात, तर मला वाटतं याचा तुम्हाला फायदा होईल. वर्गामध्ये तुम्ही शिकलेले आहातच. प्रकाशन संस्था कशाला म्हणायचं, ग्रंथ निर्मितीची प्रक्रिया काय असते, हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे. परंतु त्यात आणखीन थोडीशी तुम्हाला मदत झाली पाहिजे म्हणून आपण हा प्रयत्न करत असतो. आणखी या व्हिडिओमध्ये जी महत्त्वाची बाब तुम्हाला सांगण्यात आलेली आहे ती अशी की तुम्ही तुमच्या विषयांचं जे काही नावं आहेत, त्याचे जे काही कोड्स आहेत ते लक्षात ठेवा. G2 म्हणतो, मी परत रिपीट करतो, हे G2 म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. परत एकदा हे स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायलाच पाहिजे असं मला म्हणायचं आहे. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमचा अभ्यासक्रमच कळणार नाही तोपर्यंत तुम्ही फार काही करू शकत नाही. आपण सध्या प्रकाशन संस्थेबद्दल विचार करत होतो. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रंथ निर्मिती प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मुद्रित शोधन बद्दल बोलणार आहोत म्हणजे काय करणार आहोत तर एक 60-65 प्रश्नांच्या माध्यमातून तुमच्याशी मी संवाद साधणार आहे. आता पुन्हा एकदा प्रकाशन संस्था म्हणजे काय की जिथे पुस्तकांची छपाई केली जाते, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची कार्यप्रणाली काय असते, कॉपीराइट कायदा काय असतो, या कायद्याची तोंड ओळख काय, ग्रंथ विक्री कशी होते, वितरण कसं करायचं, जाहिरात म्हणजे काय, वाचक संवाद म्हणजे काय, याबद्दलची आपण थोडीशी माहिती या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून घेतलेली आहे. बाकी तुम्ही अभ्यास केलेला आहे, तो तुम्ही करतच आहात, त्यामुळे फार काही काळजी करण्याची काही गरज नाही. आणखीन एक महत्त्वाचं की तुम्ही दुसरा स्क्रीनशॉट घ्यायला हवा जो मी तुम्हाला तिथे घेऊन जातोय. हा, हे फार महत्त्वाचं आहे कारण तुम्ही दुसऱ्या वर्षामध्ये आहात तर तुम्हाला हे G2, S1, S2, SE, CMIL हे पुन्हा पुन्हा तुमच्या ऐकण्यात येतं. बऱ्याच विद्यार्थ्याच्या संकल्पना स्पष्ट असतात असं नाही, पण या सत्रापुरता जर विचार केला किंवा या सत्रा म्हणजे मर्यादित विचार केला
आता तुमचं 4थं सत्र असेल त्यावेळी हे G2 S1 S2 SEC हे शब्द कायम असतील. हा जे पुणे विद्यापीठामध्ये हे जे काही म्हटलं जातं हे कायम असेल, पण इथे तुमचं बदललेलं असेल. उदाहरणार्थ विषयांची नावं दुसऱ्या सत्रामध्ये बदललेली असतील हे तुम्ही लक्षात ठेवा. पण हे मात्र तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेतला पाहिजे. असे 2 स्क्रीनशॉट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. असो, तुमचे आता पेपर चालू झालेले आहेत. या पेपरसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आणि इथे आपण थांबूया. आणखीन एक सांगायचं आहे की भरपूर लोक तुम्ही व्हिडिओज पाहतात, परंतु बऱ्याचदा चुका होतात. तुम्ही त्याच्यावरती काही सांगत नाही. सांगायला पाहिजे काही, कारण की कसं एक स्वतः इम्प्रुव्हमेंट नावाची एक गोष्ट असते, किंवा आपण स्वतःला बदलवत जातोय किंवा स्वतःमध्ये काहीतरी विकास करतोय असं आपण ज्यावेळी म्हणतो ना, त्यावेळी ती प्रक्रिया ही एकमार्गी नसते ना. म्हणजे की मी काहीतरी बोलतोय किंवा मी काहीतरी प्रश्न तयार केली आहे, ती चुकू शकतात बऱ्याचदा. तर ते विद्यार्थ्यांनी सांगितलं पाहिजे, किंबहुना तुमच्याकडून ती अपेक्षाही असते. माझा मोबाईल नंबर बऱ्याचदा देण्याचा मी प्रयत्न करतोय. ईमेल आय डी जर आहेच तिथे तुम्ही सांगू शकता की हा विषय आम्हाला समजला नाही. खास करून स्पेशल मराठी या विषयापुरतं तर मी अगदी अधिकारवाणीनं तुमच्याशी त्याबद्दल सांगू, म्हणजे तुमच्याशी बोलू शकेल. बाकीच्या विषयांबद्दलचं सांगाल तर ठीक आहे, मी काही त्या विषयातला काही तज्ज्ञ माणूस नाही आहे. पण पण मराठी विषयापुरता तर मी तुमच्याशी चांगला म्हणजे तुमचं जे काही म्हणणं असेल ते किमान ऐकून घेणं आणि त्याला कसं रिस्पॉन्ड करता येईल याचा प्रयत्न मी करू शकतो. एवढंच बोलेल, थांबतो. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू.